नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तुम्ही कधी अर्थशिप्सबद्दल ऐकलंय? नमस्कार. हो, अर्थशिप्स म्हणजे अशी घरं जी स्वतःला सांभाळतात असं म्हणता येईल. बरोबर. आपण आज याच संकल्पनेवर म्हणजे अर्थशिप, शाश्वत घरांची स्वायत्त निर्मिती यावर आधारित लेखातून जरा खोलवर चर्चा करणार आहोत. अगदी. आपला उद्देश हा आहे की ह्या अर्थशिप्स नेमक्या कशा काम करतात, त्या का बनवतात आणि आजच्या जगात त्यांचं काय महत्त्व आहे हे समजून घेणं. म्हणजे कल्पना करा, एक घर ज्याला बाहेरून वीज नको, पाणी नको, सांडपाण्याची सोय नको आणि तेही टाकाऊ वस्तूंपासून बनलेलं. हे कसं शक्य आहे? याची सुरुवात केली मायकल रेनॉल्ड्स नावाच्या एका आर्किटेक्टनं. त्यांची कल्पना होती की घरं अशी असावीत जी निसर्गावर ओझं न टाकता उलट निसर्गाच्याच प्रणाली वापरून चालतील. म्हणजे निसर्गाशी सुसंगत. हो, पूर्णपणे स्वायत्त, बाहेरच्या कोणत्याही सोयीसुविधांवर अवलंबून नाही. यामागे विचार मोठा आहे. पर्यावरणावरचा आपला ताण कमी करायचा, संसाधनांचा जपून वापर करायचा आणि कचरा कमी करायचा. ऐकायला तर खूपच छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात कसं साधतात? काय आहे त्याची मुख्य तत्व? यात मुख्य 6 गोष्टी एकत्र काम करतात. पहिली आणि खूप महत्वाची म्हणजे पॅसिव्ह सोलार डिझाईन. पॅसिव्ह सोलर डिझाईन म्हणजे घराची रचनाच अशी केली जाते की सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून घर उबदार किंवा थंड राहील. त्यासाठी दक्षिणेकडे मोठ्या काचांच्या खिडक्या असतात. आणि त्या टायरच्या भिंती, बरोबर, ज्याबद्दल मी वाचलो होतं. अगदी बरोबर. मातीने घट्ट भरलेले जुने टायर्स. ह्या भिंती म्हणजे थर्मल मास. त्या दिवसा उष्णता शोषतात आणि रात्री हळूहळू बाहेर टाकतात. अच्छा, म्हणजे हीटिंग आणि कूलिंगसाठी वेगळा खर्च नाही. कमाल आहे. आणि विजेचं काय? विजेसाठी अर्थातच सौर पॅनल्स. कधीकधी लहान पवनचक्की पण वापरतात. ही वीज बॅटरीमध्ये साठवली जाते, म्हणजे रात्री किंवा ढगाळ वातावरणातही वीज मिळते. ओके. आणि पाणी? तिसरी प्रणाली पाण्याची. छतावर जे पावसाचं पाणी पडतं ना, ते गोळा केलं जातं. मग ते फिल्टर करून पिण्यायोग्य आणि वापरायोग्य बनवतात. म्हणजे पाणी पण विकत घ्यायची गरज नाही. आणि वापरलेल्या पाण्याचं काय करतात? गटारीचं पाणी. चौथा आणि खूप इंटरेस्टिंग भाग आहे. घरातलं वापरलेलं पाणी म्हणजे आपण ज्याला ग्रे वॉटर म्हणतो, आंघोळीचं, भांड्यांचं पाणी. आणि ब्लॅक वॉटर म्हणजे शौचालयातलं पाणी. हो. त्याचं काय? त्यावर घराच्या आतच प्रक्रिया केली जाते. यात वनस्पतींचा वापर होतो. म्हणजे एका लहानशा बागेसारख्या रचनेतून हे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध होतं. काय सांगताय? म्हणजे ते पाणी परत वापरता येतं? हो. शुद्ध झालेलं पाणी फ्लशिंगसाठी किंवा मग घरातल्या आतल्या बागेसाठी वापरतात. पाणी वाया जातच नाही. म्हणजे 5वं तत्व हेच असणार, घरातच अन्न पिकवणं. अगदी. त्या दक्षिणेकडच्या खिडक्यांच्या आतल्या बाजूला एक ग्रीनहाऊस सारखी जागा असते. तिथे वर्षभर भाजीपाला घेता येतो. आणि 6वं तत्व, जे मला वाटतं सगळ्यात क्रांतिकारी आहे, ते म्हणजे बांधकामाचं साहित्य. बरोबर. अर्थशिप्स कचरा मानल्या जाणाऱ्या गोष्टींनाच आपलं साधन बनवतात. टाकाऊ टायर्स तर आपण बोललोच. हो. त्यासोबतच काचेच्या बाटल्या, ॲल्युमिनियमचे कॅन्स यांचा भिंतींमध्ये भन्नाट वापर करतात. प्रकाश पण येतो आणि दिसायलाही वेगळं वाटतं. बाटल्या आणि कॅन्स भिंतींमध्ये? हो. सिमेंट किंवा मातीसोबत वापरून. आणि मग बाहेरून नैसर्गिक मातीचा प्लास्टर. लाकूड पण वापरतात गरजेनुसार. म्हणजे अक्षरशः टाकाऊतून टिकाऊ. पण टायर आणि बाटल्यांच्या घरात राहण्याची कल्पना लोकांना कितपत रुचेल? याचे फायदे काय काय आहेत नेमके? फायदे खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पर्यावरणाचा. आपला कार्बन फुटप्रिंट म्हणजे आपण पर्यावरणावर जो वाईट परिणाम करतो तो खूप कमी होतो. आणि स्वावलंबन, वीज पाण्याच्या बिलांपासून सुटका. अगदी, ते तर आहेच. त्यामुळे दीर्घकाळात हे आर्थिकदृष्ट्याही फायद्याचं ठरतं. घरातलं वातावरणही नैसर्गिक घटकांमुळे निरोगी राहतं असं म्हणतात. आणि नैसर्गिक आपत्तीत म्हणजे भूकंप किंवा वादळात टिकून राहण्याची क्षमता पण जास्त असते असं दिसून आलंय. फायदे तर खूप आहेत, पण हे सगळं इतकं सहज नक्कीच नसेल. आव्हानं काय आहेत यात? आव्हानं आहेत आणि ती मोठी आहेत. पहिलं म्हणजे बांधकाम. ते प्रचंड मेहनतीचं आणि वेळखाऊ आहे. विशेषतः ते टायर मातीने भरणं हे सोपं काम नाही. शारीरिक कष्ट जास्त आहेत. हो. दुसरं मोठं आव्हान म्हणजे सरकारी परवानग्या. अनेक ठिकाणी बांधकाम नियमांमध्ये अशा घरांसाठी स्पष्ट तरतुदी नाहीत. त्यामुळे परवानगी मिळवणं खूप कठीण आणि किचकट होऊ शकतं. अच्छा, कायदेशीर अडचणी येतात. अजून काही?
घराचा लुक म्हणजे त्याचं दिसणं खूप वेगळं असतं. ते काही सगळ्यांना आवडेल असं नाही. मग दमट हवामानात आर्द्रतेचं नियोजन करणं महत्त्वाचं ठरतं, नाहीतर बुरशीची समस्या येऊ शकते. आणि देखभाल? हो, सोलार पॅनल्स, पाण्याचे पंप्स, फिल्टर्स यांची नियमित देखभाल करावी लागते. हे काही एकदा बांधा आणि विसरा असं लर नाहीये. ही आव्हानं बघता अर्थशिप्सचं भविष्य काय? या मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतील असं वाटतं? बघा, प्रत्येक घर अर्थशिप बनेल असं नाही. पण यातली जी तत्वं आहेत ना, पॅसिव्ह सोलार डिझाईन, पाणी वाचवणं, कचऱ्याचा पुनर्वापर, ही तत्वं नक्कीच सामान्य बांधकामात अधिकाधिक वापरली जाऊ शकतात आणि वापरली जात आहेत काही ठिकाणी. म्हणजे यातल्या कल्पना महत्वाच्या आहेत. अगदी. आज हवामान बदल आणि संसाधनांची कमतरता या समस्या बघता अशा स्वावलंबी आणि पर्यावरणपूरक घरांचं महत्त्व वाढतच जाणार आहे. कमी खर्चातल्या घरांचा एक पर्याय म्हणूनही याकडे पाहिलं जाऊ शकतं, जर स्वतः मेहनत घेतली तर. आणि आपत्कालीन परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता, तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. भविष्यात काय होईल तर कदाचित नवीन टेक्नॉलॉजीमुळे, म्हणजे जास्त कार्यक्षम सोलार पॅनल्स किंवा पाणी शुद्धीकरणाच्या सोप्या पद्धतींमुळे हे अजून सोपं होईल. बांधकाम सोपं करण्यासाठी प्री फॅब्रिकेटेड म्हणजे तयार भाग वापरण्याचे प्रयोग पण सुरू आहेत. पण सगळ्यात जास्त गरज कशाची असेल? मला वाटतं लोकांमध्ये जागरूकता वाढवणं आणि सरकारनं याला प्रोत्साहन देणारे नियम बनवणं हे खूप महत्वाचं आहे. खरंय. थोडक्यात सांगायचं तर अर्थशिप म्हणजे फक्त एक वेगळ्या प्रकारचं घर नाही, तर ती निसर्गाशी जुळवून घेत, कचऱ्याला मौल्यवान मानून एक स्वावलंबी आणि जबाबदार आयुष्य जगण्याची एक पद्धत आहे, एक दृष्टी आहे. खरंच खूप विचार करायला लावणारी संकल्पना आहे ही. आणि हे सगळं ऐकून माझ्या मनात एक विचार येतोय. आपण एका घराचा विचार केला, पण जर समजा एखादी संपूर्ण वस्ती किंवा एखादं शहरच या अर्थशिप्सच्या तत्वावर आधारलेलं असेल, स्वावलंबन, संसाधनांचा पुनर्वापर, तर आपल्या समाजावर आणि पर्यावरणावर त्याचे काय परिणाम होतील? म्हणजे त्यासाठी आपल्याला फक्त तंत्रज्ञानात नाही तर आपल्या विचारांमध्ये, आपल्या जीवनशैलीत किती मोठे बदल करावे लागतील, नाही का? यावर विचार करायला हवा नक्की.